नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बुद्धिमत्तेचे पहिले प्रकरण या ठिकाणी पाहत आहोत। सुरुवातीला आपण दोन व्हिडिओमध्ये 21 या उदाहरणापर्यंत पाहिले होतं। आता आपल्याला 22 या उदाहरणापासून सुरुवात करायची। चला तर पहा, आता 22 क्रमांकाची जी आकृती आहे याच्यामध्ये एक फूल आहे। ABCD मध्ये चारही फूल आहे, A B C आणि D। तर तुम्ही पाहत असाल की ए मध्ये या फुलाची जे फुल आहे या फुलाला 3 पाकळ्या आहे, सी मध्ये या फुलाला 3 पाकळ्या आहे आणि डी मध्ये सुद्धा या फुलाला 3 पाकळ्या आहे। फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये असं आहे की या फुले या फुलाला काय 4 पाकळ्या, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणी वेगळं आहे। चला आता आपण 23वे उदाहरण पाहू। पहा आता या ठिकाणी ए पर्यायामध्ये कान आहे, बी पर्यायामध्ये डोळा आहे, सी पर्याय क्रमांकामध्ये पाय आहे आणि डी पर्याय क्रमांकामध्ये नाक आहे। तर आता आपण पाहतो कान, डोळा आणि नाक हे आपल्या चेहऱ्यावरती अवयव आहे। पाय हा आपला पाय वेगळा असल्यामुळे तो या ठिकाणी काय होणार आहे, वेगळं या ठिकाणी होणार। तर या ठिकाणी असं हे गोल करून हे करायचं। पहा आता पर्याय क्रमांक 24 मध्ये प्रश्न क्रमांक 24 मध्ये काय दिसतंय तुम्हाला, हे वरती चारही आकृत्याला चौरस दिसतात ABCD मध्ये। आणि पहा याच्यामध्ये एक छोटा चौरस आहे, चौरस आहे तर या ठिकाणी 4 सर्कल आहे। त्यानंतर बी मध्ये काय, हा त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या बाजूना 3 सर्कल आहे। आता सी मध्ये काय दिसतंय तुम्हाला, या ठिकाणी 5 कोणाचा एक पंचकोन दिसतो आणि त्याच्या बाजूला हे 5 सर्कल दिसतात। पण पर्याय क्रमांक डी मध्ये असं आहे की इथं चौरस आहे पण चौरसाच्या बाजूला 3च वर्तुळ दिसतात या ठिकाणी, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी डी हा वेगळा आहे। चला तर आपण आता 25वी आकृती पाहू। या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, 25 नंबरच्या आकृतीमध्ये 4 ABCD मध्ये चौरस दिसतात। चौरस असताना या ठिकाणी हा जो मध्य ह्या या ठिकाणी मी कर्ण टाकला। प्रत्येक आकृतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला कर्ण दिसतो। पहा आता पर्याय क्रमांक ए मध्ये काय, हा जो कर्ण आहे हा कर्ण या ठिकाणी छेदलेला आहे। पहा ए मध्ये, तसं बी मध्ये, सी मध्ये, डी मध्ये काय, ही जी कर्णाची जी बाजू आहे, बाजू या ठिकाणी छेदलेली आहे। फक्त पर्याय क्रमांक ए मध्येच असं आहे की त्या ठिकाणी कर्णच हा मध्य त्या ठिकाणी छेदलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी ए हा तुम्हाला वेगळा दिसणार आहे। चला आता 26व्या क्रमांकाची आकृती पाहू आपण। या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, बी आणि डी या ठिकाणी तुम्हाला काय दिसतात, हे 90 अंशाच्या कोनात म्हणजे काटकोनात आहे, सरळ सरळ या ठिकाणी दिसते तुम्हाला। फक्त पर्याय क्रमांक सी हा काय लघुकोन आहे, म्हणजे हा 90 अंशापेक्षा कमी म्हणजे 45 अंशातच या ठिकाणी दिसतो, म्हणून पर्याय क्रमांक सी या ठिकाणचं उत्तर आहे। चला तर आपण आता 27वी आकृती पाहू। या ठिकाणी पर्याय क्रमांक ABCD मध्ये 4 पर्याय दिलेले आहेत तुम्हाला। तर ए मध्ये काय RUN, बी मध्ये UNR, सी मध्ये NKU आणि पर्याय क्रमांक डी मध्ये RNU। आता तुम्हाला सरळ सरळ या ठिकाणी दिसतंय की पर्याय क्रमांक ए असेल, बी असेल आणि डी असेल। याच्यामध्ये काय फक्त RUN हे शब्द फक्त या ठिकाणी साईड बदलून आले, म्हणजे उलटे सुलटे झालेले। फक्त पर्याय क्रमांकामध्ये सी मध्ये असा एक शब्द आलेला आहे की तो या ठिकाणी के आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी सी हा वेगळा आहे। चला तर आता आपण 28वी आकृती पाहू। चला तर आपण 28वी क्रमांकाची आकृती पाहू। पर्याय क्रमांक ABCD या ठिकाणी 4 पर्याय तुम्हाला दिलेले। हा त्रिकोण आहे, या त्रिकोणाचे प्रत्येक त्रिकोणाचे 2-2 भाग या ठिकाणी केलेले आपण। आणि आता आपल्याला या आकृतीमधून वेगळं शोधायचे काय ते पहा। आता पर्याय क्रमांक ए असेल, त्यानंतर सी असेल आणि डी असेल। या त्रिकोणाचे आपण 2 भाग केले। 2 भागामध्ये काय, हा एका भागामध्ये या ठिकाणी 2 छोटे छोटे असे सर्कल आहे, म्हणजे वर्तुळ आहे। ए मध्ये पण सुद्धा एकाच भागात आहे, सी मध्ये सुद्धा काय एकाच भागात आहे आणि डी मध्ये सुद्धा एकाच भागात आहे। फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये दोन्ही भागात एक एक असल्यामुळे त्या ठिकाणी ते वेगळे आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी या ठिकाणी वेगळा आहे। आता बा 29व्या आकृतीमध्ये आपण पाहू।
या ठिकाणी तुम्हाला एक 3 चौरस दिसतात। या ठिकाणी सुद्धा काय 3 चौरस दिसतात। इथेही पर्याय क्रमांक सी मध्ये बी आणि पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा काय दिसतात, चौरस दिसतात। पहा आता सुरुवातीला पर्याय क्रमांक ए मध्ये हा जो वरचा चौरस आहे, या चौरसामध्ये या ठिकाणी एक ॲरो छेदलेला आहे, म्हणजे या ठिकाणी पहा तुम्हाला दिसतोय। तसाच पर्याय क्रमांक बी मध्ये सुद्धा काय 3 चौरस आहे, परंतु तिन्ही चौरसाला या ठिकाणी हा ॲरो छेदून या ठिकाणी बाहेरच्या दिशेला दिसतोय। तसाच पर्याय क्रमांक सी मध्ये सुद्धा तिन्ही चौरसाला छेदून या ठिकाणी बाहेर दिसतो। तसे या पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा काय तुम्हाला तिन्ही चौरस छेदून तो त्या ठिकाणी बाहेर दिसतो। फक्त पर्याय क्रमांक एच असा आहे की या ठिकाणी जो पहिला चौरस आहे त्याला फक्त एकाला छेदून या ठिकाणी काय जो बाण आहे, हा ॲरो आहे, या ठिकाणी बाहेर दिसतो, म्हणून तुम्हाला पर्याय क्रमांक ए या ठिकाणी वेगळा आहे। चला आता आपण 30 क्रमांकाची आकृती पाहू। या ठिकाणी तुम्हाला 4 चौरस त्रिकोण दिसतात ए बी सी डी मध्ये। पहा आता ए आकृती, बी आकृती, सी आणि डी या ठिकाणी दिसतात तुम्हाला ए बी सी। आता या त्रिकोणाला जसा आपला घड्याळाचा काटा फिरतो उजवीकडनं, तसं ए बी सी डी हा सिक्वेन्स या ठिकाणी दिसतो। तसंच डी ई एफ म्हणजे घड्याळाचा काटा जसा फिरतो तसंच या ठिकाणी हे फिरतंय। फक्त पर्याय क्रमांक सी असा आहे की या ठिकाणी डावीकडून त्या ठिकाणी फिरताना दिसत आहे, म्हणजे जी एच आय, आणि या ठिकाणी जे के एल हे सुद्धा काय या ठिकाणी उजवीकडून फिरताना तुम्हाला दिसतंय। फक्त पर्याय क्रमांक सी असं आहे की ते त्या ठिकाणी म्हणजे डावीकडून त्याची सुरुवात होते, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी सी हे वेगळं उत्तर आहे।